शिक्षण मंत्री ज्यांनी महाराष्ट्रातले शिक्षण विभागाच्या 3-13 करून टाकलेले आहे। काल 10वीचा कल अहवाल जाहीर करत असताना त्यांनी स्वतःचे फोटो त्याच्यावर छापून घेतले। जो मंत्री स्वतः 12वी नापास आहे, बोगस डिग्री घेऊन लोकांची दिशाभूल करतो, या मंत्रीमुळे नीट असेल CETचा सगळा वाटोला झालेला आहे। तो मंत्र्यांनी स्वतःच्या प्रचारासाठी बोर्डाचा वापर केला आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे। आम्ही मागणी करतो की तात्काळ हे सगळे मार्कशीट जे कल अहवालाचे देण्यात आलेले ते सरकारने मागे घेतले पाहिजे आणि हा भोंदू मंत्री विनोद तावडे ज्यांनी या शिक्षण विभागाचा वाटोला करून टाकलेला आहे, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या शिक्षण मंत्र्याला त्यांच्या पदापासून मुक्त केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। महाराष्ट्राचे भ्रष्ट अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात लॉटरीमध्ये गैरव्यवहार झाले असा आरोप त्यांनी केलेला आहे। आनंद कुलकर्णी हे महाभ्रष्ट अधिकारी, त्यांनी PWD खात्यामध्ये शेकडो कोटी रुपये बदलीच्या नावाने लोकांकडून वसूल केले। जी फायली त्यांची क्लिअर होत नव्हती, GADमध्ये त्यांनी स्वतः RTI टाकून त्याला गती मिळवण्यासाठी प्रयत्न केला असा पुरावा असताना त्यांच्या विरोधात जयंत पाटलांनी विधिमंडळामध्ये आरोप केल्यानंतर आता ते लॉटरीविषयी बोलत आहे। आपल्याला बोलू इच्छितो की जेव्हा भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेहून गेल्यानंतर या राज्यामध्ये जवळपास 3000 लॉटऱ्या चालत होत्या। ते 3000 लॉटरीची संख्या कमी करण्यात आली, कोर्ट कचेऱ्या झाले, निविदेबाबत जे सगळे प्रश्न निर्माण केलेले जयंत पाटलांनी त्या बाबतीत खुलासा लेखी पत्रकारांना सादर केलेला आहे। हाच विषय विधानसभेमध्ये आला होता, तेव्हा वित्तमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही CID किंवा CBIची चौकशी करू। जेव्हा हे आश्वासन देण्यात आले त्याच दिवशी भाजपचे आमदार राम कदम त्यांनी हे सगळे लॉटरी किंग, गोल्डन लॉटरी गँगचे आनंद आनम याला घेऊन त्याच रात्री मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री वित्तमंत्री यांच्याकडून खुलासाची गरज आहे की ही भेट झाली की नाही, त्यांनी खुलासा करावा। झाली असेल तर या भेटीमध्ये काय बोलणं झालं लॉटरी गँगच्या लोकांशी, काय तुमचं ठरलं आहे? विधानसभेमध्ये तुम्ही आश्वासन देऊन ते CID किंवा CBIची चौकशी का सुरू झाली नाही, याची पण माहिती या सरकारने दिली पाहिजे।